नंदुरबार हॉटेल मंदाकिनीमध्ये जुन्या वादातून एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या। नंदुरबार शहरातील तळोदा रोडवरील हॉटेल मंदाकिनीमध्ये जुन्या वादातून एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री समोर आली आहे। सागर रमेश जाधव राहणार रायसिंगपुरा नंदुरबार असे मृत व्यवस्थापकाचे नाव असून या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर जाधव हा तळोदा रोडवरील हॉटेल मंदाकिनी येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता। तू हे हॉटेल का चालवतो आहेस या कारणावरून संशयित आरोपींचा सागर सोबत जुना वाद होता। याच वादावरून काही तरुणांनी हॉटेलमध्ये शिरून सागरला लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली। शनिवारी रात्री 9 ते 9:30 दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सागरला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र डोक्याला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्यामुळे उपचारादरम्यान मध्यरात्री सागर रमेश जाधव या युवकाचा मृत्यू झाला। सागरच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबियांनी आणि परिसरात शोककळा पसरली आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हॉटेल मंदाकिनी येथे धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली। या संदर्भात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात 5 संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 302 खून अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत। या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिक आणि तरुणांमध्ये भीतीचं वातावरण असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। नमस्कार। काल रात्री एक बारमध्ये एक बार मॅनेजर सोबत काही लोकांनी अंदाजे 5 इस्मांनी त्यांच्यासोबत शाब्दिक वाद करून त्यांच्यावर हल्ला केला होता। त्याचे फिजिकल असॉल्ट केल्यामुळे त्यांची उपचारादरम्यान मृत्यू झाली आणि या अनुषंगाने सदर पीडितची मृत्यू झाल्याने उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व इस्मांविरुद्ध मर्डरचे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। त्याचबरोबर राईटचे कलम लावून याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपासाचा काम पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहे आणि पुढचा तपास सुरू आहे। आरोपींचे बद्दल माहिती घेणे चालू आहे आणि त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आपण अटक करणार आहोत। त्यामध्ये जुन्या वादावरून त्यांचे शाब्दिक वाद सुरू होता आणि त्या वादाच्या अनुषंगानेची ही घटना घडली असं प्रथमदर्शनी दिसत आहे। परंतु पुढची जे काही तपासामध्ये जे काही नवीन गोष्टी किंवा जे काही सत्यता समोर येईल त्या अनुषंगाने खरोखर आपल्याला सांगता येईल आणि पीडितला नेमका कोणत्या कारणाने आरोपींनी मारहाण केली याबद्दल एकंदरीत तपासामध्ये जे काही निष्पन्न होत असलेली बाबीच्या अनुषंगाने सांगणे योग्य राहील असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार।